सर्वांना जय आदिवासी. राज्यातील शासकीय व निमशासकीय पदभरतीमध्ये बोगस जात वैधता प्रमाणपत्राच्या आधारे ज्या बोगस आणि नोकऱ्या बळकावल्या होत्या अशा गैर आदिवासींना राज्य सरकारने 21 डिसेंबर 2019 या दिवशी अधिसंख्य पदावर वर्ग केलं आणि ज्या रिक्त झालेल्या जागा होत्या त्या ठिकाणी खऱ्या आदिवासींची पदभरती करणं हे आवश्यक असून सुद्धा या राज्य सरकारने ती पदभरती केलेली नाही. मागच्या 7 वर्षामध्ये या राज्य सरकारला 12,500 आदिवासी विशेष पदभरतीचा मुहूर्त आतापर्यंत मिळालेला नाही. आणि हे राज्य सरकार बोगस जातीच्या आधारे ज्यांना नोकरी मिळवली अशांना अधिसंख्य पदावर वर्ग करतं, पण जे खऱ्या आदिवासींच्या जागा होत्या त्याच आदिवासी विद्यार्थ्यांची पदभरती मात्र आतापर्यंत केलेली नाही आणि विद्यार्थ्यांना तात्काळ ठेवण्याचं काम या राज्य सरकारने केलेलं आहे. आणि दुसरीकडे मागच्या पावसाळी अधिवेशनामध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांनी आश्वासन दिलं होतं की 150 दिवसानंतर आम्ही राज्यामध्ये आदिवासी विशेष पदभरती मोहीम राबवू. पण जवळपास 1 वर्ष आता त्या आश्वासनाला होत असून ते आश्वासन मुख्यमंत्र्यांनी पूर्ण केलं नसून आश्वासन पदभरती संदर्भात दिले जातात, पण ते आश्वासन हे राज्य सरकार पूर्ण करत नसल्यामुळं महाराष्ट्रामध्ये स्पर्धा परीक्षा करणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांची मानसिक स्थिती बिघडत आहे आणि बऱ्याच आदिवासी विद्यार्थ्यांचे वय संपत चालले. याला पूर्णपणे हे राज्य सरकार जबाबदार आहे आणि हे राज्य सरकार आदिवासी विद्यार्थ्यांच्या स्वप्नावरती पाणी फिरण्याचं काम करत आहे. आणि महाराष्ट्रामध्ये आदिवासी समाजाचे व आदिवासी विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न असताना महाराष्ट्रातील 25 आमदारांपैकी एकही आदिवासी आमदार हे विधानसभेत किंवा या प्रश्नाचा पाठपुरावा करत नाही. त्यामुळे हे आदिवासी आमदारच आदिवासी समाजाचा घात करत आहेत. त्यामुळे येणाऱ्या इलेक्शनमध्ये यांना यांची जागा दाखवण्याचं काम मला वाटतं आदिवासी समाजाने इथे करावं. आणि दुसरीकडे आपण बघतोय की मागच्या पावसाळी अधिवेशनामध्ये आदिवासी समाजाचे वेगवेगळे प्रश्न हे आमदार सत्यजित तांबे यांनी मांडले होते. त्यामुळं महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षा करणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांना मी विनंती करू इच्छितो की आपले जे प्रश्न आहेत 12,500 असतील, बिंदू नियमावली असेल, हे सर्व प्रश्न आपण ईमेलच्या माध्यमातून माननीय सत्यजित तांबे यांना पाठवावे. आणि सतीश तांबे यांनाही मी या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करू इच्छितो की तांबे साहेब आदिवासी विद्यार्थ्यांचे 12,500 असेल, बिंदू नियमावली असेल, अनेक प्रश्न असेल, आपण प्रश्न मांडून या होणाऱ्या पावसाळ्या अधिवेशनामध्ये मांडावे व स्पर्धा परीक्षा करणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांना दिलासा देण्याचं काम करावे एवढीच विनंती या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याकडे करतो. धन्यवाद.